तुम्ही जर एखाद्या महिलेवर प्रेम करत असाल आणि ती महिला लग्न झालेली असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. बघा कसं आहे ना, काही गोष्टी माणसाने फार विचार करून केल्या पाहिजे, नाहीतर माणसासोबत फार भयानक होतं. सहारनपूरमध्ये एक नदी आहे, ज्या नदीचं नाव ढमोला नदी असं आहे. त्या नदीमध्ये एक पोतं वर तरंगत वाहताना लोकांना दिसलं. मग आजूबाजूला जितके पण लोक होते ते लोक त्या पोत्याला त्या नदीच्या काठावर घेऊन येतात. त्या पोत्याला पूर्णपणे बांधलेलं होतं, पॅक केलेलं होतं. मग ती सगळी दोरी सोडतात आणि मधात बघतात तर खूप घाणेरडा वास यायलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक मृतदेह असतं, ज्या मृतदेहाचे खालचे पाय गायब असतात. पण पायाच्या वरचं जितकं पण शरीर आहे ते सगळं शरीर त्या पोत्यामध्ये पॅक केलेलं असतं. आता ते मृतदेह कुणाचं आहे हे ओळखणं फार कठीण झालं होतं, कारण की ते मृतदेह कमीत कमी 18 दिवस अगोदरचं होतं आणि 18 दिवस ते मृतदेह त्या पोत्यामध्ये नदीमध्ये फेकून दिलेलं होतं. आता असं त्याच्यामध्ये पाहिल्याच्या नंतर जितके पण तिथं लोक होते त्या लोकांनी पोलीस स्टेशनला खबर दिली. तिथं पोलीस आले, चौकशी चालू केली. ते जे मृतदेह सापडलं होतं त्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आणि त्या नदीमध्ये तब्बल 20 किलोमीटर अंतर पूर्ण पडताळणी केली. पण त्यांना ते बाकीचे जे काही अवजार आहे ते सापडले नाही. मग 2 दिवसाच्या नंतर परत त्याच नदीमध्ये अजून एक पोतं दिसलं. मग ते पोतं परत काठावर आणलं. काठावर आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याच मृतदेहाचे 2 पाय होते. म्हणजे ते मृतदेह कम्प्लिटली 2 भागामध्ये कापल्या गेलेलं होतं. आता ते मृतदेह कोणाचं आहे कोणाचं नाही हे तर अजिबात समजत नव्हतं. पोस्टमॉर्टममध्ये जे पण DNA आला ते DNA चेक करून एक माणसाची ओळख तयार केली आणि त्या माणसाचं नाव होतं अमजद. आता अमजद जो होता तो 18-20 दिवसाच्या अगोदरनं अचानक पद्धतीनं गायब झाला होता. आता तो गायब झाला आणि तो गायब झाल्याच्या नंतर त्याच्या परिवाराला एक फोन गेला की बाबा तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे, म्हणजे आम्ही तुमच्या मुलाला किडनॅप केलेलं आहे आणि जर तुम्हाला तुमचा मुलगा पाहिजे असेल तर 20 लाख रुपये आम्हाला पाठवा. आणि ही बातमी त्याच्या घरच्यांनी, अमजदच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली होती. तक्रार नोंदवली होती की बाबा 20 लाख रुपये मागायला फिरवती आहे आणि आमच्या मुलाला त्यांनी किडनॅप केलेलं आहे. तर अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली गेली होती. आता ज्यावेळेस हे मृतदेह सापडलं त्यावेळेस सगळ्यांना वाटलं की बाबा जे किडनॅप करणारे लोक आहेत त्या लोकांनी असं काही केलेलं आहे. पण जे अमजद आहे त्याचा एक नातेवाईक होता, त्याच्या नातेवाईकाला एक गोष्ट माहिती होती आणि ती गोष्ट होती अमजदचं आणि दुसऱ्या एका महिलेचं अफेअर चालू होतं. आणि त्या महिलेचा जो नवरा आहे तो नवरा अमजदला धमकी देत होता की तुला मी एक दिवस रस्त्याच्या काठाला फेकून देईल आणि तुला समजणारही नाही आणि तुझ्या घरच्यांनाही तू सापडणार नाहीस. तर त्याने ही गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगितली. त्याच्या घरचे आणि तो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि जे अमजदची प्रियसी आहे तिच्या इकडच्या सगळ्यांची त्यांनी नावं सांगितली, बाबा आम्हाला यांच्यावर थोडासा डाऊट आहे की यांनी आमच्या लेकराला मारलंय. आता ते जे होते ना, अमजदचं ज्या महिलेसोबत रिलेशन होतं तिचं नाव होतं रुक्साना आणि तिच्या नवऱ्याचं नाव होतं फरमान. आता यांनी त्यांचं नाव सांगितलं तर पोलिसांनी त्या सगळ्यांना अलग अलग पकडलं आणि अलग अलग विचारपूस केली. तर त्या सगळ्यांचे उत्तर खूप वेगळे वेगळे आले. पोलिसांना समजलं की यांनी काहीतरी कार्यक्रम केलेला आहे. मग थोडी ताईट वाजते ना ती पडताळणी ती सुरू केली. ती सुरू केल्याच्या नंतर फरहान आणि त्याची पत्नी रुखसाना या दोघा जणांनी जे काही केलंय ना ते सगळं काही पोलिसांना सांगितलं. आता जो फरहान आहे तो म्हणला की बाबा जो अमजद आहे तो आणि माझी बायको खूप दिवसांच्या अगोदरपासून एकमेकांना ओळखतात, एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि काही दिवसाच्या नंतर ज्यावेळेस मला ही गोष्ट कळाली त्यावेळेस मी माझ्या बायकोला बोललो. माझी बायको म्हणली की मी तर हे रिलेशनशिप संपवायच्या पाठीमागं आहे, पण जो माझा प्रियकर आहे जो अमजद आहे तो हे रिलेशनशिप संपवत नाही आहे. तर तुला काय करायचं ते तू बघ. मग हा नंतर अमजदला बोलायला गेला फरहान आणि त्यानेही थोडंसं असंच उडवाउडीचं उत्तर दिलं आणि तो काय त्याच्या प्रेयसीसोबत नातं तोडण्याचं नाव घेत नव्हता. तिच्या इथं जात होता, तिला भेटत होता, तिला बोलत होता, तिच्यासोबत रिलेशन बनवत होता आणि ही गोष्ट फरहानला अजिबात पटलेली नव्हती. फरहान त्याच्या बायकोला बोलायचा, त्याची बायको बोलायची की मी तर सोडायच्या पाठीमागे आहे पण तो सोडत नाही आहे, मला ब्लॅकमेल करतोय. मग फरहान, रुखसाना आणि रुखसानाचे 2 भाऊ म्हणजे 3 भाऊ शमीम आणि समीर हे दोघं जण त्यांच्यासोबत मिळतात फरमानसोबत आणि एक प्लॅन बनवतात की त्याला बोलवायचं
त्याला बेहोश करायचं, मारायचं आणि त्याला फेकून द्यायचं. आता या दोघा जणांपैकी समीर शमीम मधला एक मुलगा त्याच्यासोबत गेला, एक माणूस त्याच्यासोबत गेला आणि त्याच्या ड्रिंकमध्ये त्याला एक गोळी चारली बेहोशीची. तो बेहोश झाला, त्याला घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर पहिले तर दोरीनं त्याचा गळा आवळला या चौघा जणांनी. नंतर त्याचा मृतदेह पोत्यामध्ये टाकत होते, पण पोत्यामध्ये त्याचं सगळं मृतदेह बसत नव्हतं. त्या कारणामुळे यांनी त्याचे पाय कापले आणि त्याचे पाय दुसऱ्या पोत्यामध्ये टाकले आणि त्याचा दुसरा मृतदेह दुसऱ्या पोत्यामध्ये टाकला आणि असे हे 2 पोते त्या शहराच्या बाहेर नेऊन त्या नदीमध्ये फेकले. आता त्यांना माहिती होतं की असं असं होणार आहे. पण यांनी अजून एक प्लॅन केला होता की बाबा हे सगळं काही काळाकांडी आहे ना आपल्यावर येऊ नये यासाठी आपण एक नाटक करूयात. त्याच्या परिवाराला फोन करूयात आणि त्यांना सांगूयात की तुमचा मुलगा आम्ही किडनॅप केलेला आहे आणि त्याच्यासाठी 20 लाख रुपये द्या आणि जर तुम्ही 20 लाख रुपये दिले नाही तर तुमच्या मुलाला आम्ही जीव मारू. आणि नंतर मग यांनी असं प्लॅन केलं की असं म्हणल्याच्या नंतर सगळ्यांना वाटेल की हां, फिरवतीवाल्यांनी त्याला जीव मारलेला आहे. पण कसं असतं ना की काही वाईट कामं केलेले हे कधीच लपत नाहीत, हे समोर येतातच. तर मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की बाबा जर तुमचं प्रेम असेल एखाद्या महिलेवर आणि ती महिला लग्न झालेली असेल तर थोडं सावध राहा. पहिली गोष्ट तर एखादी महिला लग्न झालेली आहे तर तिच्यासोबत रिलेशन बनवू नका. बनवलं तर सावध राहा. तुमच्यासोबत असा प्रकार होऊ शकतो. ह्या वाईट गोष्टी आहेत, यांच्यापासून दूर राहा.